तर आजचा पहिला दिवस आहे, आजपासून शेवटपर्यंत आपण या क्लिपमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला काय काय करायचं चॉकीमध्ये. तर याच्यामध्ये याला जे ब्रशिंग ट्रे म्हणते, ब्रशिंग ट्रेमध्ये याच्यामध्ये अंडीपुंज टाकलेले. ब्लॅक बॉक्सिंग कशी करायची हे तुम्हाला माहिती, ब्लॅक बॉक्सिंग का करायची हे पण माहिती. ब्लॅक बॉक्सिंग काय करायची, निसर्गाचे चक्र आहे, तिला बाहेर यायला सकाळी यावं लागतं ज्यावेळेस ऊन पडलेलं असतं आणि तिला खायला पाला भेटेल असं या हिशोबाने. तर निसर्गाने तिच्यात ते ज्ञान दिलेलं आहे की सकाळ झाली बाहेर यायचं आणि पाला खायचा. त्या पद्धतीमध्ये आपण याचा वापर करून घेतला. काळा कपडा टाकला, काळा कपडा टाकून ब्लॅक बॉक्सिंग केली, इन्क्युबेशन केलं, त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्सिंग केली. त्याच्यानंतर आता आपण या दिवशी हॅचिंग ज्या दिवशी आहे त्या दिवशी 7 तारीख दिलेली आहे हॅचिंग डेट. तर त्या दिवशी इथं असं सॅम्पल ठेवले जातं थोड्या प्रमाणात आणि त्याच्यावर लक्षात येतं की आपल्याला किती टक्के आळ्या बाहेर आल्या. त्याच्यानंतर आपल्याला त्याची ब्रशिंग घ्यायची, हे फिक्स करायचं. आता हे सॅम्पल आहे इथं चिटकवलेलं. त्याच्यानंतर आता हे जर आपण पाहतो याला ब्रशिंग ट्रे म्हणलं जातं. ब्रशिंग ट्रे काय करतो तर आळ्याला मध्ये टाकले जातं 50 अंडीपुंज आणि त्याच्यावरती टिश्यू पेपर लावलेला आहे. टिश्यू पेपर हा सच्छिद्र असतो, त्याच्यामुळं आतमध्ये एरेशन होतं, हवा पण खेळती राहते. त्यानंतर आपण याला जर खोललं तर टिश्यू पेपरला तुम्हाला दिसत असेल याला आळ्या भरपूर प्रमाणात चिटकल्या असतील या पद्धतीमध्ये. तर या आळ्या तुम्हाला जर दिसत असतील तर या पूर्ण आता बाहेर आलेलं आहे. आणि इथं जर अंडीपुंज आपण बघितले जवळजवळ नाही म्हणलं तर फक्त 1 किंवा 2% आता आतमध्ये राहिलेली. याचा अर्थ पूर्णची पूर्ण 100% हॅचिंग आता झालेली. याचा अर्थ आता ब्रशिंग घ्यायला काहीच हरकत नाही. आता ह्या आपल्याला काय फक्त पाला टाकायचं मागते. आता याची पद्धत कशी तर सोपी पद्धत आहे. टिश्यू पेपर बाजूला ठेवायचा, ही एक क्लिनिंग नेट म्हणू आपण किंवा मग वरती याला जाळी म्हणू आपण. या जाळीचा काय अर्थ होतो की याला ज्यावेळेस आपण याला असं टाकतो त्यावेळेस याच्यावरचे जे अंडे खाली चिटकलेले आहेत हे खालीच राहणार आहे, वरती येणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पाला टाकू त्यावेळेस याला असं उचलून घ्यायचं, याला उचलून घेऊन याला खाली करायचं पाल्यासहित आणि हे अंडी जे आहे हे फेकून द्यायचे. म्हणजे याचं काम आता झालेलं आहे. तर या पद्धतीमध्ये ब्रशिंग घेतली जाते. त्यासाठी ब्रशिंगसाठी काय काय लागतं तुम्हाला तर पॅराफिन पेपर लागतो, ट्रे लागतो, त्यानंतर हा चॉकीचा ट्रे लागतो ब्रशिंग ट्रे, त्याच्यानंतर कोंबडीचा पंख लागतो, त्याला ब्रशिंग म्हणतो आपण. ब्रशिंगचा अर्थ काय आहे ब्रश आणि हा ब्रश. तर याने काय करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस याला असे चिटकलेल्या आळ्या असतील तर याला अलगद असं साफ करायचं, जवळ घ्यायचं जेणेकरून त्यांना इजा होणार नाही. आळीला जर इजा झाली तर त्याच्यामध्ये रोगजंतूचा प्रसार होतो आणि त्याच्यानंतर त्याला ग्रासरी किंवा मग फ्रॅक्चरी किंवा मग मस्कार्डिनी यासारखे रोग जे आहेत हे लागायचं संभव असतो. कमीत कमी हाताळणं हे महत्त्वाचं आहे. तर याच्यानंतरची जी क्रिया आहे आपण समोर बघत राहू. ब्रशिंगचा दुसरा भाग म्हणजे काय आपल्याला पाला टाकायचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे पेपर आहे या पेपरवर तुम्हाला दिसत असेल आळ्या पूर्ण आळ्या आता बाहेर पडलेल्या आहेत. आणि आता या पद्धतीमध्ये खाली ठेवायचं. याच्यावर अंडेपुंज चिटकलेले नाही आहेत. अंडेपुंज याच्यामध्ये पूर्ण आहेत आणि शक्यतो पूर्ण पांढरे झालेले. जे काळे एक स्पॉट दिसतोय तुम्हाला कुठं 100% हॅचिंग झालेली, कुठं नेमके राहिलेले. याला करायचं काय आपल्याला आता ही जाळी जी आपण हिला ब्रशिंग नेट असं म्हणतो तर हिला याच्यावर बरोबर बसवायचं. बसवल्यानंतर हा जो पाला आहे हा पाला याच्यावरती अशी या पद्धतीमध्ये टाकला की त्या पालाचा जो गंध आहे, आळीला डोळे नसते पण पाल्याचा जो गंध आहे ह्या गंधामुळे आळी त्या पाल्यावरती पूर्ण एक 15 मिनिटांमध्ये येऊन जाते. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तासाभरात जरी ते ट्रे परत उचलायचं आहे तर उचलण्याची पद्धत पण मी तुम्हाला दाखवतो. आता ही जी आहे तर ही या पद्धतीमध्ये आपण त्यांना पाला टाकला, आपण ज्या पद्धतीने त्या पद्धतीने याला काय लागतो आपल्याला पंख आणि हे स्टिक. तर या पंखाने आपल्याला काय करायचं आहे अलगद असं ब्रशिंगचा अर्थ काय अलगद असं या ब्रशनी ह्या आळ्या अशा मध्ये आणायच्या आहे. आणि याचा ट्रे पहिल्या दिवशी याला आकार किती द्यायचा आहे तर हे हा जो ट्रे आहे ह्याचा दुप्पट म्हणजे इतकं हे बनवलेलं आहे, याच्या अजून एवढे बनवलं की याचं आपल्याला काम झालं असं समजायचं. तर या पद्धतीमध्ये पहिला दिवस हा पूर्ण होतो. ही नेट अशी उचलायची, हे खालचं पूर्ण काढायचं आणि हे फेकून द्यायचं जे काही बारीक सेल असते ते. बाकी नंतर मग याला एवढा बेड केला की याचं काम आजच्या पुरतं झालं. शिंग झाल्यानंतर 2 ते 3 तासानंतर आपण पूर्ण आळ्या त्याच्यावर पाला टाकला होता तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर या सगळ्या त्याच्यावर येतात आणि त्याच्यानंतर आल्यानंतर फक्त त्याला काय करायचं आपल्याला आता हे या हिशोबाने त्याला काढायचं. आता याला पूर्ण तुम्हाला दिसत असतील काहीच राहिलं नाही, याचा अर्थ त्या पाल्यावरती सगळे आलेले आहे. जर राहिला जरी असेल थोडं तर ब्रशिंगचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. या पद्धतीमध्ये त्याला आपल्याला खाली सरकून घ्यायचं आहे. इकडं ह्या साईडला कुठेही आळी तुम्हाला दिसत नाही तरी पण असेल तर मग खाली टाकायला हरकत नाही. त्यानंतर हा पेपर हा परत वापरायचा नाही, हा फेकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर ही जी जाळी आपण टाकलेली अगोदर तर हिला अशा पद्धतीने उचलायचं की जेणेकरून तिला अंडे जरी चिटकले असतील या पद्धतीमध्ये तरी तिला या पद्धतीमध्ये जर घडी मारली आणि असं त्याला कुठल्याही प्रकारे अंडे राहणार नाही.
आणि तुम्हाला जर दिसत असेल कॅमेरामध्ये तर याच्यावरती कुठेही आता कीटक कुठेही दिसत नाही आणि जी हॅचिंग आहे ही 100% झालेली. हॅचिंगचा अर्थ काय तर अंड्यामधून आळी बाहेर पडणं याला आपण हॅचिंग म्हणतो मराठीमधून. तर ही हॅचिंग या पद्धतीमध्ये व्यवस्थित 100% झालेली आहे. जर का याच्यावरती आळ्या परत चिटकलेल्या असतील तर त्याला काय करायचं, हे पंख जो आहे या पंखाने त्याला असं पूर्ण साफ करून घ्यायचं या पद्धतीने आणि त्याच्यानंतर याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर या स्टिक आहे याने काय करायचं आपल्याला, हे जो बेड आहे हा बेड पूर्ण आता पहिला एकत्र आणायचा सगळं. हे सगळं मला एकत्र घेऊन आलो की नंतर ह्या काडीने आपल्याला त्याला पूर्ण मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होतं कधी पेपरला आळ्या जास्त आहे किंवा मग बेड जास्त आहे तर त्या सम व्हायला पाहिजे यासाठी. आणि अशा पद्धतीने जर एकत्र आणले आपण तर पूर्ण एकदा मिक्स झालेलं आहे आणि मिक्स झालं आहे त्याच्यानंतर याचा आपल्याला बेड या पद्धतीमध्ये करायचं आहे. तर याची जागा जर तुम्ही पाहताल तर तुम्हाला याची जागा दिसेल. कुठेही पाला डबल टाकायचा नाही कारण की आळ्याचा जीव आळ्या लहान असतात त्याच्यामुळे त्या दबत्या. जर तुम्हाला त्याचा पूर्ण एक सिंगल लेअर आला पाहिजे या पद्धतीमध्ये आणि सिंगल लेअर आला की त्या मिस होत नाही आणि आळी ही लहान आळी ही मिस जास्त होती त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याचा बेड बनवायचा आहे. आणि या पद्धतीमध्ये त्याचा या आकारामध्ये पहिल्या दिवशी पहिला आपण सकाळी पाला टाकला आणि आता त्याला आपण मिक्स केलं आणि ही आता आपली दुसरी पद्धत झाली. त्यानंतर यावर असा जो पॅराफिन पेपरवर असतो तर या पद्धतीमध्ये हे जो चोपडा भाग आहे मेन असा पॅराफिन पेपर हा खालच्या साईडला राहील. कारण याचं टाकायचं कारण काय तर आर्द्रता ही 5% पर्यंत मी वापरून काढू शकतो. या पद्धतीमध्ये टाकला की आर्द्रता मेंटेन होते आणि आपल्याला चांगली चॉकी. आज कालचा एक दिवस पूर्ण झालेला आहे ब्रशिंगचा. काल आपण सकाळी फिडिंग टाकली त्याच्यानंतर त्याच पाल्यावर त्याच या साईजवरती संध्याकाळी फिडिंग टाकली. आता आज आपण दुसरा दिवस आहे आपला. हा पॅराफिन पेपर आहे हा दररोज टाकायचा असतो तर हा आपण काढल्यानंतर काल संध्याकाळची यावरच फिडिंग आपण पातळ टाकली होती. आता तुम्हाला दिसत असेल की याच्यावरती आता पूर्ण काही आळ्या बाहेर आलेल्या आहे. तर याच्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला पूर्ण बेड जो आहे हा बेड आता मिक्स करायचा आहे जेणेकरून सगळ्या आळ्या मिक्स होतील त्याच्यामध्ये. या पद्धतीनं पूर्ण एकत्र घेतलं की त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. याने होतं काय की तर बेड हा जो अमोनिया असतो तो बाहेर निघतो त्याच्यानंतर गॅस वगैरे बाहेर निघतो. त्यानंतर पाला कुजत नाही, बुरशीजन्य रोग होत नाही आणि त्याच्यानंतर याला सोपं पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये स्प्रेड करायचं. तर हे किती करायचं तर पूर्ण ट्रे करायचा. आता हा तिसरी फिडिंग आपण म्हणू किंवा मग काल सकाळी पाला टाकला होता पहिलं ब्रशिंग. आज काल संध्याकाळी टाकला. त्याच्यानंतर आता ही फिडिंग सकाळची आता करायची आहे. त्याच्यात फिडिंग करायच्या अगोदरचा हा सगळं काही आपण जे करायला लागलो त्याच्या अगोदरच आहे जेणेकरून बेड फुटल्या जातो, त्यात बुरशी वाढत नाही आणि समोरचे जे होणारे काही धोके जे काही रोग आहे त्याला आपण या पद्धतीमध्ये कमी करू शकतो. चॉकीमध्ये भरपूर रोग होतात आणि ते पुढे जातात. त्याच्यामुळं हे एक ऑपरेशन थिएटरसारखं काम असतं. त्याच्यामुळे त्याचं एक साफसूफ असलं पाहिजे. येताना हात धुवून आलो आम्ही आता त्या पद्धतीमध्ये हात धुवून आपण आलो पाहिजे. हे सगळे साहित्य धुतलेले गेले पाहिजे आणि या पद्धतीमध्ये त्याला आता आपल्याला स्प्रेड करायचं. तर या पद्धतीमध्ये झालं. याला आता पॅराफिन पेपर टाकायचं नाही. आपण बघितलं ज्यावेळेस आपण हा बेड पांगवला होता त्यावेळेस पाला कसा ओला होता, आता पूर्ण सुकलेला फार आहे. आणि याला करायचं काय आपल्याला तर या पद्धतीमध्ये त्याचा आता बेड तयार होणार आहे. तर तो करायचा कसा तर याला असं उचलून त्याला असं हलवायचं आणि त्याच्यानंतर याला असं हाताने याला दाबून घ्यायचं. कुठेही खिंड राहिली नाही पाहिजे, कुठेही डबल बेड झाला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा जो पंख आहे या पंखाने अलगद त्याला आता पूर्ण बेड बनवून घ्यायचा. आता हा परत बेड आपण तयार केला. बेड फोडला आणि बेड तयार केला. का फोडायचा हे तुम्हाला अगोदर सांगितलं आणि या पद्धतीमध्ये नंतर त्याला आपण ह्या पूर्ण याला कमी करून घेतलं. आता याच्यानंतर याच्यावर आपण पाला टाकू.
पाला टाकायची पद्धत कशी, तर आता आपण बेड तयार केलेला आहे, याला सिंगल लेअर पाला आपल्याला टाकायचा आहे या पद्धतीमध्ये. कुठेही पाला जास्त पडला नाही पाहिजे आणि ज्या ठिकाणी गंज तयार होईल, ज्या ठिकाणी डबल पाला पडतो त्या ठिकाणच्या आळीला वरती यायला बऱ्यापैकी त्रास होतो. त्याच्यामुळे पाला कमी पण नाही पडला पाहिजे आणि पाला जास्त पण नाही पडला पाहिजे. या पद्धतीमध्ये आपल्याला पाला टाकावं लागणार आहे. असं जर एखादं पान मोठं आलं तर ते बाजूला काढून टाकायचं, सिंगल लेअर टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर बेड आपण जो केलेला आहे हा बेड परत एकदा त्याला एकत्र आणायचं, जेणेकरून आपल्याला दिसायलाही चांगलं दिसतं आणि दुसरी गोष्ट एखाद्या वेळेस आळ्या इकडे तिकडे गेलेल्या असतात त्याला खायला भेटतं. आणि हा असा बेड आपल्याला परत चौकोनी केला की त्याच्यानंतर आपल्याला पॅराफिन पेपर जिकडून चोपड आहे, जिकडून मेन व्हॅक्स आहे, ही व्हॅक्स आहे मेन, तर हे आपल्याला या पद्धतीमध्ये त्याच्यावर आथरायचा आहे. तर हा जो पाला आहे हा दुसऱ्या दिवसाचा पहिला पाला आहे आणि तो आता आपण बेड फोडला, जमा केला आणि टाकला या पद्धतीमध्ये. यानंतरचा व्हिडिओ आपण नंतर बघू. दुसरा दिवस आहे सध्या, आपल्याला पहिला दिवस ब्रशिंग 2 पाले पडले आपले, आज दुसरा दिवसाचे, आज चौथा पाला पडणार आहे आपला. तर त्यासाठी दरवेळेसारखं आपण जसं पॅराफिन काढतो त्याचप्रमाणे पॅराफिन पेपर आपण काढलेला आहे. आणि पॅराफिन पेपर काढल्यानंतर या पद्धतीमध्ये आपला बेड आहे, त्याच्यावरती आपण आता पाला टाकायचा आहे. तर पाला टाकताना थोडा 1 ते 2 इंच थोडा पसरट असा टाकायचा आहे या पद्धतीमध्ये. पाला कुठेही जास्त पडला नाही पाहिजे आणि एकसारखं लेअर पडला की व्यवस्थित पाला टाकले जातो. त्याच्यानंतर जो साईडचा पाला आहे तर ते पूर्ण असा थोडा बेड परत तयार करायचा, म्हणजे पाला आळ्या इकडे तिकडे जाणार नाही आणि पाला वेस्टेज जाणार नाही या पद्धतीमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत आपल्याला पॅराफिन पेपर जो आहे तो पॅराफिन पेपर असा अंथरून टाकला की आपला चौथा पाला पूर्ण झाला. आज आपल्या चॉकीचा ब्रशिंग होऊन तिसरा दिवस आहे. काल 2 दिवसापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आज तिसरा दिवस. एका ट्रेमध्ये आपण 50 हंडीपूस टाकलेले आहे. आता 50चे आपल्याला 25 करायचे. तर आज तिसऱ्या दिवशी सकाळी ह्या ट्रेचे 2 भागामध्ये आपल्याला करायचे. पॅराफिन पेपर आपण टाकलेला आहे तो आता काढायचा आणि याचे आता हा पॅराफिन पेपर खाली साधा पेपर रद्दी पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हा पॅराफिन पेपर खाली म्हणजे वरतून त्याचं मेन आलं पाहिजे ह्या हिशोबाने आपण त्याला आता टाकलेलं आहे. त्याच्यानंतर याचे 2 भाग करायचे आपल्याला. तर सारखे 2 भाग झाले पाहिजे, समसंख्या झाली पाहिजे, जेणेकरून एका ट्रेमध्ये जास्त आणि एका ट्रेमध्ये कमी असा प्रकार झाला नाही पाहिजे. आणि त्याला त्याच्यानंतर या पद्धतीमध्ये दुसऱ्या ट्रेमध्ये हलवायचं आपल्याला. म्हणजे एका ट्रेमध्ये आता 25 अंडीपुंज पूर्ण झाले. तर याला आपल्याला एकतर स्टिकनी हलवता येईल किंवा मग पंख जे आपल्या मोठमोठे असते त्या पंखाने पण हलवता येतात. आता या पद्धतीमध्ये त्याला आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून प्रत्येक आळ्याची संख्या ही सम झाली पाहिजे. काय होतं, एखाद्या वेळेस एका ठिकाणी जास्त संख्या असते, एका ठिकाणी कमी असते. तसंच जर पांगवला तर तो ट्रेमध्ये व्यवस्थित पांगल्या जाणार नाही. या पद्धतीमध्ये त्याला आता आपण मिक्स पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि मिक्स केल्यानंतर एक तर आपले हात हे साफ, अजून एकदा सांगतो, डेटॉलने धुतले गेलेले पाहिजे, आपलं सगळं साधन धुतले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीमध्ये त्याला स्पेसिंग द्यायची आहे. तर ही स्पेसिंग किती द्यायची, तर पूर्ण ट्रे आपल्याला आता आज सकाळी करायचा आहे. 2 दिवस होऊन आता हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सकाळची फिडिंग आपण टाकणार आहे. आता त्यावेळेस आपण ट्रेचं विभाजन केलेलं आहे. 50 ट्रे एका याच्यामध्ये 50 अंडीपुंज होते. ते 50 अंडीपुंजाचे आपण 25 2 भागामध्ये तयार केले. यामध्ये 25 आहे, हा बरोबर आता स्पेसिंग दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये पण आता आपण 25 अंडे घेऊन त्याला स्पेसिंग दिलेली आहे. स्पेसिंग देताना सम द्यायची आणि जर तुम्ही हाताने देत असाल तर पूर्ण आळी दबली नाही पाहिजे, आळीला इजा झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. या पद्धतीमध्ये स्पेसिंग आपण आता याला दिलेली आहे. 25 अंडेपुंज एका याच्यामध्ये आलेली आहे. तर सकाळी आपण पूर्ण बेड असा पांगवला होता, तो तुम्ही बघितला कसा पांगवला. तर आता आपल्याला जो बेड आहे परत जवळ आणायचा आहे. त्याचं जे टेम्परेचर आहे हे 26 ते 28 डिग्रीमध्ये राहिलं होतं. बेड पूर्णतः पाहिला असेल तर कोरडा झालेला बेड आहे आता, पहिला जो ओला होता तो. आणि आपल्याला आता पूर्ण आता हे जवळ घ्यायचं आहे. तर त्यासाठी कसं जवळ घ्यायची पद्धत आहे, तर या पद्धतीमध्ये त्याला हाताने पूर्ण अलगत असं, ज्याला की आळ्याला इजा होणार नाही, या पद्धतीनं त्याला असं जवळ आणायचं. या पद्धतीमध्ये
तर या पद्धतीमध्ये बेड तयार झाला. परत आकार आता तुम्हाला सकाळी सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये 25 अंडीपुंज आता आपण घेतलेले आहे आणि 25 अंडीपुंजाचा आता हा एक ट्रे आपण केलेला आहे. सकाळी जे होते आपण ते 50चे 2 केले होते म्हणजे 25 आणि आता या 25ला आपण एवढा आकार असा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो कापलेला पाला आहे या पाला कापलेला तो आहे. आता आपल्याला याला सिंगल लेअर या पद्धतीमध्ये पाला आपल्याला टाकायचा आहे. आता हा जो पाला आहे हा 3ऱ्या दिवसाचा पहिला पाला आहे. म्हणजे आपण काल दुसऱ्या दिवसाचा काल 2 पाले टाकले सकाळ आणि संध्याकाळ. सकाळी 9 वाजेला आणि संध्याकाळी 3 वाजेला. त्याच्यानंतर आता हा जो पाला आहे हा 9 वाजेला आता आपण टाकायला लागलो. तर या पद्धतीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे टेम्परेचर प्रत्येक अवस्थेमध्ये हे असं जर मोठा पाला असला तर ते काढून टाकायचं. टेम्परेचर हे ते 26 ठेवायचं आहे आपल्याला, 26 ते 28च्या दरम्यान. आणि आर्द्रता आहे ती 80च्या आसपास आपली राहिली पाहिजे हे पाहिलं पाहिजे. असं सिंगल लेअर टाकला की परत एकदा त्याला आपल्याला बेड जो आहे हा बेड आता सरळ करून घ्यायचा आहे या हिशोबाने. आता परत त्याच्यावरती आपण पॅराफिन पेपर सकाळी ठेवला नव्हता कारण की आपला उद्देश हा पाला सुकवायचा असा होता. आता परत त्याच्यावरती आपल्याला पॅराफिन पेपर टाकायचा आहे. तर पॅराफिन पेपर टाकताना परत हीच काळजी घ्यायची की जो चांगला भाग आहे चोपडा असा भाग आहे मेनाचा तर तो भाग खालून आला पाहिजे जेणेकरून टेम्परेचरचं आर्द्रता ही मेंटेन होईल. या पद्धतीमध्ये त्याला आपल्याला ठेवायचं आहे. तर आपण आता पाहिलं की 5 फिडिंग झालेले आहे आणि आता बेड हा पण एवढं दिलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला, सकाळी आपण पांगवला, परत मध्ये आणला, पाला टाकला. आता आपल्याला परत तो स्पेसिंग द्यायची आळ्याला. तर स्पेसिंग कशी द्यायची आणि पाला कसा टाकायचा ही फिडिंगची पडणारी ती 6वी आहे. म्हणजे 6वीच्या अगोदर काय प्रक्रिया करणार आहे आपण ते आता तुम्हाला दिसेल. तर आपण आता याला काय करायचं अलगद हाताने, जसं की आपण पाहतो जर आपण अलगद हाताने जर केलं तर याला इजा होणार नाही. तर त्या पद्धतीने याला नुसते असे बोट लावायचे आणि याला नुसतं असं स्प्रेड करायचं, पांगवायचं. तर या पद्धतीमध्ये आपल्याला त्याला स्पेसिंग आपोआप दिले जाते आणि आपल्याला पूर्ण ट्रेमध्ये याला पसरवायचं आहे. तर या पद्धतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर आता पूर्ण सारखा स्पेसिंग झालेली आहे. आणि ही जी फिडिंग आहे ही पडणारी आता 6वी फिडिंग आहे. म्हणजे आता 3 पूर्ण दिवस ह्या फिडिंगनंतर होतील आपल्याला 6 फिडिंग पूर्ण झाल्या. तर पाला कसा टाकायचा ते आपण आता बघू. सिंगल लेअरनी पाला टाकायचा आहे. सिंगल पद्धतीमध्ये आपल्याला पाला टाकायचा आहे. म्हणजे आळ्या तर पूर्ण दिसल्या नाही पाहिजे आणि सिंगल लेअर आळ्यावर पडला पाहिजे. या पद्धतीमध्ये आता पाला पडला पाहिजे. आज 3रा दिवस काल पूर्ण झाला. आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाचे आज आपल्याला या 2 कॅरेटमध्ये 25 अंडीपुंज असे 50 अंडीपुंज आहे. आता आपल्याला याचे 100 अंडीपुंजाचे प्रत्येकी 10 अंडीपुंज आले पाहिजे असे 10 ट्रे करायचे आपल्याला हे ट्रे. तर आता विभाजन कसं करायचं, हे 25 आहे. 25मध्ये आपल्याला याच्यामध्ये 5 झाले पाहिजे आणि याच्यामध्ये 5 झाले पाहिजे. ते कसे करायचे विभाजन ते आपण आता बघू. त्याच्यामध्ये 25 आहे तर याचे 5 घ्यायचे आणि याचे 5 घ्यायचे म्हणजे दोन्हीचे मिळून 5 घेतले म्हणजे 10 झाले. आणि याचे 10 म्हणजे असे ह्या 2मध्ये 10 ट्रे होतील. आता याचे आपण 5 अंडीपुंज घेतले, त्यानंतर याचा पण तितकाच भाग काढला आणि हे 5 अंडीपुंज म्हणजे असे 10 अंडीपुंज झाले. आता 10 अंडीपुंजामध्ये त्याला पूर्ण मिक्स करायचे आपल्याला. आणि मिक्स केल्यानंतर त्याला पूर्ण जे रेशमचे कीटक आहे हे पूर्ण मिक्स झाले पाहिजे. आणि मिक्स झाल्यानंतर त्याला पूर्ण स्पेस द्यायचा आहे. स्पेस कशा द्यायचा, परत एकदा बेड फोडायचा. पाला जो कुजलेला आहे किंवा मग कुजणार आहे किंवा असं मोकळा झाला पाहिजे जेणेकरून तो सुकलाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा रोग गेला नाही पाहिजे. तर या पद्धतीमध्ये त्याचा बेड करायचा आहे आपल्याला. आणि नंतर कसा बेड जवळ आणायचा आणि पाला टाकायचा ते नंतरचे व्हिडिओत बघू. आता हे 10 अंडीपुंज झाले. त्याच्यानंतर याला खाली तुम्ही लक्ष दिलं जर असेल तर साधा रद्दीचा पेपर आहे, पॅराफिन पेपर नाही आहे. पॅराफिन पेपर फक्त आता वरून राहणार आहे. तर आता हा उचलल्यानंतर आपण याचं बघू. आता हा पॅराफिन पेपर इकडे बघा, हा ठेवा तिकडे.
तर आता पॅराफिन पेपर याला म्हणतात. हा पॅराफिन पेपर आता आपल्याला नंतर काढायचाच आहे, फक्त आता रद्दी पेपर त्यात राहील. तर याचा परत आता पहिले 5 उचलले, आता याचे 2 समभाग झाले. म्हणजे हे 5 अंडीपुंज, आता हे 10 अंडीपुंज आणि हे 10 अंडीपुंज. म्हणजे एका ट्रेमध्ये 10 अंडीपुंज आपण घेतले, म्हणजे 100 अंडीपुंजाला 10 ट्रे या हिशोबाने आपण त्याला तयार केलं. आता त्याला मिक्स कसं करायचं आणि परत एकदा बघा मिक्स कसं करायचं आणि स्पेस कसा द्यायचा, जेणेकरून कुठे आळ्याची गर्दी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, गर्दी झाली म्हणजे काही ना काही तर रोग त्याला लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं. स्पेसिंग योग्य झाली पाहिजे, बेड कोरडा योग्य झाला पाहिजे आणि पाला कुजला नाही पाहिजे. हे या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपल्या चॉकीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्यामध्ये ह्या कॅरेटमध्ये बघू आपण. आता याचे हे राहिलेले 10 अंडीपुंज आहे. 10 अंडीपुंजाला काय करायचं तर हा पॅराफिन पेपर आता काढायचा. हा काढला की आता हे पण 10 अंडीपुंज याच्यामध्ये आहेत. आता याला परत मिक्स करायचं. याला परत असं मिक्स करायचं जेणेकरून सगळं काही पाला आणि आळ्या कीटक सगळे एका जागेवर सगळे व्यवस्थित सम प्रमाणात होतील. आणि त्याच्यानंतर परत बेड करायचा. बेडची संख्या परत एकदा बघून घ्या किती करतोय आपण. याला परत जवळ आणायचं आहे, ते समोर तुम्हाला बघायला भेटेल. तर या पद्धतीमध्ये त्याला आपल्याला स्पेसिंग द्यायची जेणेकरून पालाही सुकल आणि आळ्या सम प्रमाणामध्ये व्यवस्थित राहतील. लहान जे कीटक आहे यांना पण वर यायला वेळ द्यायचा, म्हणजे 1 तासानंतर आपल्याला त्याला पाला टाकायचा. ते कसा टाकायचा ते आपण पुढे बघू. आता हा जो मोल्ट आहे हा पहिला मोल्ट बसणार आहे. आज 3 दिवस सकाळी पूर्ण झाले. 3.5 दिवसाचा पहिला मोल्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. टेम्परेचर ते जो आहे तो 26 ते 28 मध्ये आपल्याला टेम्परेचर ठेवायचं आहे. आणि आता जो अवस्था आहे ही मोल्ट अवस्था चालू झालेली, लक्षणं दिसायला चालू झालेली आहे. तुम्ही जर पाहत असाल तर लहान अळीच्या अंगावर तेलकटपणा, समोरचं तोंड बारीक आणि अळीची वाढ तुम्हाला दिसेल संत झालेली आहे. जर बेडवरती काळजीपूर्वक बघितलं तर त्याच्यामध्ये दोरी तुम्हाला दिसतील. आणि आता ह्या मोल्टवर जाणाऱ्या अळ्या तर त्यासाठी कव्हर फिडिंग आपण जे म्हणतो, आता सकाळी आपण बेड पांगवला होता त्याच्यानंतर आता टेम्परेचर वाढवलेलं आहे. 28 टेम्परेचर केलेलं आहे आणि आर्द्रता जी 80च्या आसपास आहे. आता त्याचं मोल्टवर जाण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, पण त्याला आता पूर्ण कव्हर फिडिंग म्हणतो आपण त्याला, कमी पाला टाकणं. त्या पद्धतीमध्ये आता याला पाला पडणार आहे. तर ह्या पाला कसा टाकायचा ते एकदा बघून घ्या. म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला तो पाला टाकायचा आहे, ज्याने की पाला एकदम पातळ पडला पाहिजे, जेणेकरून लवकर सुकला पण पाहिजे आणि ज्या खाणाऱ्या अळ्या आहे त्यांना खायलाही भेटलं पाहिजे. तर आता याला पॅराफिन पेपर झाकायचा नाही. पॅराफिन पेपर जर झाकला तर ते पाला सुकणार नाही, त्यामुळे पॅराफिन पेपर झाकायचा नाही. असाच बेड असा ट्रे असाच ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक 4 वाजेला जो काही मोल्ट पूर्ण बसेल त्यावेळेस त्याच्यावरती चुना मारायचा आहे. तर चुना किती मारायचा तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. आपण आता 3रा दिवस पूर्ण झालेला आहे आणि 3.5 दिवसामध्ये मोल्ट बसतो हे आपल्याला माहिती आहे. तर आता मोल्ट बसताना काय प्रक्रिया होती हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर बेडवरती बारीक सारीक धागा तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर आळीची वाढ, आळीवरची चमक आणि समोरचा भाग जो तोंडाचा आहे हा बारीक एकदम मोहरीसारखा झालेला आहे. पाला आपण सकाळी बेड हा स्प्रेड केला होता, पांगवला होता. याचं कारण काय होतं तर पाला सुकला पाहिजे. आता आपल्याला थोड्या आळ्या राहिलेल्या आहे, कीटक राहिलेले मोल्टवर जाण्यासाठी, त्याच्यामुळे आता कव्हर फिडिंग द्यायची आहे. खाली पाहिला असेल तर तुम्ही रद्दी पेपर आहे व त्याच्यानंतर वरतून आपल्याला पॅराफिन पेपर आज टाकायचा नाही आणि 4 वाजेला चुना मारायचा आहे. तर आता पाला कसा टाकायचा हे आपण थोडक्यात बघू. तर या पद्धतीमध्ये पातळ फिडिंग ही पाल्याची झाली पाहिजे, जेणेकरून सिंगल लेअर त्याच्यावरती येतो, जास्त पाला पडला नाही पाहिजे, जेणेकरून खाणाऱ्या अळ्या खातील आणि लवकर मोल्टवर जातील. तर आता मोल्ट बसायला सुरुवात झालेली आहे. 3.5 दिवसाचा पहिला मोल्ट आहे. म्हणजे 1, 2, 3 जे सकाळ संध्याकाळ पाला टाकला, 6 वेळेस टाकला आणि आता सकाळी आपण लाईट फिडिंग टाकली. आता हा मोल्ट बऱ्यापैकी बसायला लागलेला आहे. तर मोल्टचे जे लक्षण आहे हे लक्षण पाला न खाणं, आकडून बसणं, त्याची त्वचा, त्याच्यानंतर बारीक जो मुंडकं असतं ते बारीक होणं, हे सगळे लक्षण त्याच्यामध्ये दिसायला लागलेले. आता आपण सकाळी पाला टाकला होता थोडा, त्याच्यानंतर आपण आता त्याला चुना मारणार आहे. तर चुना कसा मारायचा आणि चुना का मारायचा, तर पाला सुकण्यासाठी चुना मारायचा आणि बेड ड्राय होण्यासाठी चुना मारायचा. तर ते कसं मारायचं ते आता आपण बघणार आहे. तर या पद्धतीमध्ये चुना मारला गेला पाहिजे. याचा काय उपयोग होतो तर पाला पण सुकतो, त्याच्यानंतर त्यांना कोरडं वातावरण मिळतं आणि सध्याचं टेम्परेचर जे आहे 26 ते 28च्या दरम्यान आणि आर्द्रता ही 80% आसपास आपल्याला चॉकीमध्ये राहायला गेली पाहिजे.
या पद्धतीमध्ये चुना मारला की आपला आजचा मोल्ड याच्यावरती बसणार आहे. मोल्ड कसा बसतो ते पण आपण समोर बघू. आता मोल्ड उठल्यानंतर एक फिडिंग झाली. एक फिडिंग नंतर जी क्लिनिंग नेट आहे ती आपण टाकली. आता बेड स्वच्छ करायचं आहे आपल्याला. आजचा दिवस 5वा दिवस आहे आजचा चालू आणि दररोजच्या प्रमाणे आज पॅराफिन पेपर काढायचा. पॅराफिन पेपर काढल्यानंतर त्याच्यामध्ये क्लिनिंग नेट या प्रकारे आहे. तर क्लिनिंग नेट जी आहे स्वच्छता जाळी तर तिला या प्रकारे गोल करायचे. या प्रकारे तिला गोल करायचं. त्यानंतर जो खालचा बेड राहील हा बेड तो जो पाला आहे पहिल्या अवस्थेचा जो पाला आहे राहिलेला आहे हा आता आपण एका पोत्यामध्ये टाकायचा आणि त्या पेपरला परत उलटं करायचं. एक लक्षात घेण्यासारखं आहे की याला खालून आपण पहिल्या मोठला पॅराफिन पेपर टाकला, दुसरा मोठला पॅराफिन पेपर टाकलेला नाहीये आणि आपण जाळी ज्या प्रकारे गोल केली होती त्याच प्रकारे ती ओढायची. परत जसेच तसा बेड त्या याच्यावरती बसून जातो. आळ्याची जर वाढ पाहिली आपण तर या पद्धतीमध्ये आता वाढ झालेली आहे आणि वाढ ते जाळी टाकल्यानंतर त्याला थोडी स्पेसिंग द्यायची. स्पेसिंग द्यायची पद्धत या प्रकारे हलक्या हाताने त्याला जर आपण थोडं पांगवलं तर ते पांगले जातं. आज 5वा दिवस आहे. पहिली फिडिंग, पहिला मोल्ड उठून आताची ही दुसरी फिडिंग चालू आहे. दुसरा मोल्ड उठल्यानंतर एक आणि आता ही दुसरी फिडिंग होणार आहे. आपण बेड क्लीन कसा केला ते पाहिलं. त्यानंतर क्लीन केल्यानंतर बेड बनवला. बेड बनवल्यानंतर त्याला आपण पॅराफिन पेपर काढला होता. आता याला काय करायचं तर याला आपल्याला पाला टाकायचा सिंगल लेअरमध्ये. तर बेड आपण जसा आहे तसाच ठेवलेला आहे. या पद्धतीमध्ये त्याला आपल्याला पाला पडला पाहिजे. कुठेही डबल पाला जास्त पडू नये जेणेकरून आळ्या लहान असते त्या मिस होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि या पद्धतीमध्ये टाकल्यानंतर याला परत बेड एकदा व्यवस्थित करून घेतल्यानंतर याच्यावरती परत आपण जो पॅराफिन पेपर वापरतो तो पॅराफिन पेपर परत एकदा त्याच्यावरती असा या पद्धतीनं टाकला म्हणजे आजचा दुसरा पाला, पहिला मोल्ड उठून दुसरा पाला पूर्ण झाला. म्हणजे 1 दिवसाचा पाला आपण आता टाकलेला आहे. धन्यवाद. पहिला मोल्ड उठून आता तिसरी फिडिंग पडणार आहे. तिसरी फिडिंग पडल्यानंतर परत दरवेळेसारखा पॅराफिन पेपर आपल्याला काढायचा आहे आणि पॅराफिन पेपर काढल्यानंतर पॅराफिन पेपर काढल्यानंतर त्याच्यावर आपल्याला पाला टाकायचा आहे. पाला सिंगल लेअरमध्ये टाकायचा आहे. सिंगल लेअरमध्ये पाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडी स्पेसिंग द्यायची. तर त्यानंतर काय करायचं आहे नुसता या पद्धतीनं थोडा बेड आपल्याला लांबवायचा आहे. तर आजची तिसरी फिडिंग ही पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर बेड आपण थोडाच वाढवलेला आहे सकाळपेक्षा आणि परत त्याच्यावर पॅराफिन पेपर आपल्याला टाकून द्यायचा आहे. पहिला मोल्ड उठला त्याच्यानंतर चौथी फिडिंग आज आहे. काल आपण दिवसभर काय केलं ते आपण बघितलं. आता या फिडिंगला आपण जो बेड वाढवला होता तो आपण आपल्याला अजून वाढवायचा आहे आणि ते कशा प्रकारे वाढवायचा नंतर फिडिंग कशी द्यायची ते आपण बघू. यावरती पॅराफिन पेपर होता तो आपण काढला आणि त्याच्यानंतर एक या हलक्या हाताने म्हणजे ज्याला की आळ्याला इजा होणार नाही या अशा हिशोबाने याला आपल्याला असं मिक्स करायचं बेडला. याने 2 फायदे होतात. एक तर पूर्ण बेड हरवला जातो. बेड हल्ला म्हणजे त्यात ते कुजण्याचं प्रमाण फार कमी होतं. हवा खेळती राहते आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण ट्रेमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं त्याला स्पेसिंग द्यायची आहे. आता आपण ही स्पेसिंग दिलेली आहे. ही स्पेसिंग आता शेवटपर्यंत म्हणजे आपण ज्यावेळेस ह्या आळ्यांचं शेतकऱ्यांना देऊ तोपर्यंत असं राहणार किंवा शेडमध्ये नेऊ तोपर्यंत अशीच राहणार आहे. तर आता ही शेवटची स्पेसिंग दिली गेली. ह्या रॅकमध्ये 10 अंडीपुंज आता आहेत आणि त्याला आता एक सारखे आळे तुम्हाला दिसत असतील सगळीकडे पसरलेले आहे. आणि यानंतर आपण आता त्याला फिडिंग करणार आहे. फिडिंग केल्यानंतर परत पॅराफिन पेपर राहणार आहे. तर या हिशोबाने आपल्याला आता स्पेसिंग करायची. पाला कसा टाकायचा ते आपण नंतर बघू. सकाळी आपण बेड पूर्ण लांबवला होता. त्याच्यानंतर आपण बेड लांबवल्यानंतर थोडं मिक्स पण केलं होतं. त्यावेळेस आळ्या मध्ये गेल्या होत्या पूर्ण. आता अर्ध्या तासानंतर आळ्या पूर्ण जर आळ्या पूर्ण वरती आल्यानंतर आपल्याला त्याला फिडिंग द्यायची. आता वाढ व्यवस्थित आहे समप्रमाणे. त्याच्यानंतर कुठेही दाट झालेली नाही. स्पेसिंग देणं म्हणजे आळीला आळी न लागू देणं हे पहिले घ्यायचं आहे. आणि याला आता आपल्याला पाला टाकायचा. पाला कसा टाकायचा
तर आपल्याला सिंगल लेअरमध्ये पाला टाकायचा आणि पाल्याचा जो आकार आहे हा आकार आता ह्या फिडिंगला वाढवायचा आहे. म्हणजे दुसरा मूळ ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला आकार हा मुद्दाम वाढावा लागतो. तरी काही फरक पडत नाही वाढला तरी. तर या हिशोबाने आपल्याला त्याला पाला टाकायचा आहे. कुठेही पाला कमी पडला नाही पाहिजे आणि पाला जास्तही नाही झाला पाहिजे याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर असा पाला टाकला की नंतर आपल्याला त्यावर पॅराफिन पेपर टाकायचा आहे. ही आजची जी फिडिंग आहे, आजची फिडिंग ही 4थी फिडिंग आहे. 4थ्या फिडिंगला आपण आता पाला टाकलेला आहे. पाला टाकल्यानंतर परत दरवेळेस सारखं याला पॅराफिन पेपर आपल्याला झाकून टाकायचा आहे. दरवेळेस सारखं या आताही टेम्परेचर 26 ते 28 दरम्यान आणि आर्द्रताही 80च्या आसपास या प्रमाणामध्ये आहे. मोल्ड उठल्यानंतर 5वी फिडिंग आहे. 5वी फिडिंगला दरवेळेस सारखंच आपण आता पेपर काढायचा अगोदर आणि पेपर काढल्यानंतर त्याला पूर्ण आळ्याची साईज तुम्ही बघितली असेल चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण पाला कमी पडणार नाही आणि डबल लेअर पडणार नाही ह्या हिशोबाने त्याला आपल्याला पाला टाकायचा आहे. तर या पद्धतीमध्ये त्याला आपल्याला पाला टाकायचा आहे आणि परत त्याच्यावरती पेपर जो पॅराफिन पेपर आहे तो टाकायचा आहे. आता ही आपली 5वी फिडिंग पूर्ण झाली. आज पहिला मोल्ड उठल्यानंतर 6वी फिडिंग पडणार आहे. 6वी फिडिंग पडणारे जर समजा थंडी नसली शेड रेडिंग चॉकी रेडिंगमध्ये तर अगोदर आळ्या बसू शकते, कीटक बसू शकते. पण आता थंडी जास्त आहे, थंडीचा महिना, त्याच्यामुळे काय झालं की या आळ्याला लाईट फिटिंग आज टाकावं लागणार आहे. आज आपली 6वी फिडिंग पडणार आहे. तर आपण आळ्याचा जो कलर आहे, आळ्याची जी चमक ही तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आळी आखडून बसलेली दिसायला लागली. बेडवरती तुम्हाला दिसत असेल की बारीक बारीक धागे दिसायला लागले. त्याच्यानंतर तिचं पुढचं तोंड जे दिसायला लागलं ते तिचं बारीक मोहरीसारखं दिसायला लागलं. या पद्धतीमध्ये तिथं लक्षणं तिची आलेली आहे. ही मोल्टवर आलेली आहे. आता आपल्याला लाईट फिडिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या मोल्टवर जाणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला बेड जो आहे तो बेड हलवायचा आहे जेणेकरून पूर्ण बेड सुकला पाहिजे. तर हलवायचा कसा ते आता आपण बघणार आहे. तर आता स्पेसिंग या पद्धतीमध्ये कुठेही आळ्याची दाटी नाही आहे, कुठंच काहीच नाही. आणि आता याला आपल्याला हलवायचं आहे. तर हलवायचं कसं तर या पद्धतीमध्ये हलक्या हाताने ते आपल्याला आळ्याचा बेड हलवायचा आहे जेणेकरून बेड मोकळा होईल आणि त्याच्यात हवा खेळती राहून तो लवकर कोरडाही होतो. आणि त्याच्यामुळं कुठलाही बुरशीजन्य आजार किंवा मग बेडवर बुरशी येणं हे प्रकार होत नाही. तर या पद्धतीमध्ये आपल्याला बेड हलवायचा आणि परत व्यवस्थित बेड करून ठेवायचा. यानंतर पाला कसा टाकायचा ते आपण बघू. कवर फिडिंग पातळ पहिला थर दिल्यानंतर आता आपण आळ्याची जी वाढ आहे ही वाढ याप्रमाणे आहे. आणि आता दुसरा मूळ जो आहे, दुसरा मूळ आता बसायला स्टेज आलेली आहे. तर काही कीटक जे आहेत ते हे बसायच्या स्थितीमध्ये आहेत सध्या. समोरचा जो कीटक आपल्याला दिसायला लागला हा लक्षणं दाखवायला लागला. त्याचं तोंड एकदम बारीक पुढचं झालेलं आहे. त्वचावर चकाकी आलेली आहे. त्याच्यानंतर तोंडाचा जो भाग आहे हा फुगीर झालेला आहे. आणि पाल्यावर जर बघितलं आपण तर बारीक बारीक आता तंतू दिसते. तर याचा अर्थ काय आहे की आता मोल्टची परिस्थिती आलेली आहे आणि आळ्या आता मोल्टवर जातील. तर आता आपल्याला याच्यानंतरची काय स्टेज आहे तर आपल्याला यावरती चुना मारावा लागेल. तर हा पाला एक 2 तास किंवा 3 तासानंतर हे ज्यावेळेस हे पूर्ण लक्षण दाखवायला लागतील त्यावेळेस आपल्याला याच्यावरती चुना मारून घ्यायचा आहे. आता याच्यावरती पेपर टाकायचा नाही. अशा प्रकारे आता 3रा दिवस हा दुसरा मोल्टमध्ये ती म्हणजे 6वी फिडिंग पातळ खाल्ली तर 6 फिडिंग त्यांनी खाल्लेले आहे. आणि आता चुना मारला तर की याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना किंवा मग शेडमध्ये न्यायला आळ्यात चालतील. आता